हॅलो एव्हरीवन, मी रोशन सातपुते ट्रेडिंग गुरुजी एज्युकेशन कडून. मित्रांनो, आज आपण पाहणार आहे फेकआउट्स अँड ब्रेकआउट्स पार्ट 2. फेकआउट्स अँड ब्रेकआउट्स पार्ट 2. आपण पाहिला होता मित्रांनो प्रिव्हियस व्हिडिओमध्ये फेकआउट्स अँड ब्रेकआउट्स पार्ट 1, ज्यामध्ये आपण पाहिलं होतं फुल्ली इन्फॉर्मेशन पाहिली होती. फेकआउट्स कसे असतात, ब्रेकआउट्स कसे असतात, कुठे होतात, प्रॉपरली आपण थेरी बेसवरती आपण तिथे पाहिलेलं होतं. आज आपण प्रॅक्टिकली पाहतोय मित्रांनो की फेकआउट्स आणि ब्रेकआउट्स कसे होतात मित्रांनो. ठीक आहे, मार्केट काम करताना दिसतंय आपल्याला, कॅन्डल्स तयार होत, मार्केट खालीवरती जाते, बरोबर. आपण ड्रॉ करत असतो सपोर्ट आणि रेजिस्टन्स, राईट मित्रांनो. याच्यामध्ये आपण पाहतोय सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितले सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे हा फक्त लाईन असते का, नसते, तर हा एक झोन असतो मित्रांनो. म्हणून आपण फक्त लाईन ड्रॉ करणार नाही, तर इथे असा बॉक्स ड्रॉ करणार आहे, म्हणजे तो असणार आहे आपल्यासाठी झोन, जो की आपल्याला सांगणार आहे हा फेकआउट्स किंवा ब्रेकआउट्स आहे की नाही. तर चला पाहूया मित्रांनो फेकआउट्स आणि ब्रेकआउट्स. ठीक आहे, तर मार्केटमध्ये आपल्याला ड्रॉ करायचे पहिल्यांदा एक लाईन ड्रॉ करायची आहे, जे की आपला असेल झोन मार्केटचा. त्याचबरोबर आणखी एक आपण ड्रॉ करणार आहे, तो पण असेल आपला मार्केटचा झोन. तर मित्रांनो आपण 2 झोन ड्रॉ केलेत, बरोबर. आता मार्केटमध्ये फेकआउट्स आणि ब्रेकआउट्स कसे होतात पाहूया. मार्केटने एका वेळेस कॅन्डल्स तयार करून करून एक आपल्याला इथे मुवमेंट इथपर्यंत देऊन एक रिजेक्शन दिलेलं दिसतं. तिथून मार्केट आपल्याला खाली येताना दिसतं. परत मार्केट खाली आल्याच्या नंतर मित्रांनो इथे काय होत असतं, एक आपल्याला मोठीच्या मोठी अशी कॅन्डल तयार झालेली दिसते. या जर कॅन्डलचा क्लोज इथे खालच्या साईडला आलाय, क्लोजिंग जर खाली आली कशाच्या, या झोनच्या, तर आपण म्हणू हा ब्रेकआउट सक्सेसफुल झालाय मित्रांनो. म्हणजे हा ब्रेकआउट आता व्हॅलिड आहे. आणि इन केस याच्या नंतरची जर कॅन्डल अशी तयार होत असेल, तर मित्रांनो हा देखील ब्रेकआउट कसा आहे, सक्सेसफुल आहे. कारण हा एक बियरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होतो मित्रांनो, जो की आपल्याला सांगतोय मार्केट इथनं आता खाली जातंय. आणि इथे या लेवलला मार्केटने काय दिलंय, रिजेक्शन दिलंय ब्रेकआउट देऊन. आणि इथून सुद्धा मार्केट काय होणार आहे, खाली जाणार आहे, कारण या कॅन्डलची क्लोजिंग सुद्धा खाली दिलेली आहे मित्रांनो कॅन्डलने. तर आपल्याला कळाले दोन्ही ब्रेकआउट कसे आहेत, सक्सेसफुल आहे मित्रांनो. मग आपल्याला फेकआउट ही भानगड काय आहे हे जाणून घ्यायचंय. तर फेकआउट ही भानगड जाणून घेत असताना मित्रांनो बघायचं आहे की आपण पाहिले दोन्ही ब्रेकआउट. आता आता पाहूया फेकआउट. फेकआउट मध्ये काय होईल मित्रांनो, कॅन्डल अशी मोठीच्या मोठी तयार झालेली दिसेल, पण कॅन्डल क्लोज झाली का, तर नाही मित्रांनो. शेवटच्या काही क्षणांमध्ये आपण जर पाहिलं तर ही कॅन्डल आपल्याला अशी क्लोज झालेली दिसेल. ही कॅन्डल जर अशी क्लोज झाली, भले या कॅन्डलचा कलर रेड असू द्या, पण या कॅन्डलने काय केलंय, आपला जो हा सपोर्ट झोन आहे या झोनला इथे काय केलंय, स्ट्रॉंग रिजेक्शन दिलंय मित्रांनो. म्हणजे मार्केटने आपल्याला सांगितलंय की इथे ब्रेकआउट सक्सेसफुल झाला नाही, इथून मार्केटमध्ये परत रिव्हर्सल येणार आहे. आणि इथून मार्केट आपल्याला परत बूम होताना दिसेल. म्हणून आपल्याला अशा ट्रॅप्स मध्ये मार्केटमध्ये फसायचंय का, तर नाही मित्रांनो. त्याच्यामुळे मी सांगितलंय जेव्हा मार्केटची क्लोजिंग प्रॉपरली आपल्या झोनच्या खाली येईल, तेव्हा आपण म्हणेल त्याला सपोर्टचा ब्रेकआउट झाला, तेव्हाच आपण म्हणेल की हा ब्रेकआउट सक्सेसफुल ठरेल. आणि जर आपल्याला मार्केटने असं ट्रॅप केलं, शेवटपर्यंत आपल्याला कॅन्डल फुल दाखवली आणि शेवटच्या काही क्षणांमध्ये जर मार्केटने रिजेक्शन देऊन वरती आपल्याला असा एक पॅटर्न तयार करून दिला, तर तो पॅटर्न आपल्याला फेकआउट दाखवेल. म्हणजे हा जो ब्रेकआउट आहे हा कसा होऊन जाईल, फेकआउट. आणि इथून आपल्याला स्ट्रॉंग कन्फर्मेशन भेटेल की आता इथून मार्केट आता वरती जाणार आहे. ठीक आहे, हे आपण पाहिले सपोर्ट लेवलवरती. आता हीच जर गोष्ट आपण रेजिस्टन्स लेवलवरती अप्लाय केली तर सेम काम करेल. रेजिस्टन्स साईडला मार्केट आता इथून काय होईल, परत वरती जाईल, हा पॅटर्न तयार होईल इथे असा. आणि इथे हा तयार झाल्यानंतर इथून परत मार्केट आपल्याला
वरती जाताना दिसेल मित्रांनो. वरती मार्केट गेल्याच्या नंतर आपण जर पाहिलं तर एक ब्रेकआउट कॅन्डल जर अशीच तयार झाली तर हा ब्रेकआउट रेजिस्टन्सचा स्ट्रॉंग असेल मित्रांनो. बरोबर, हा रेजिस्टन्स ब्रेकआउट स्ट्रॉंग आहे. आणि इन केस जर ही जर कॅन्डल शेवटी क्लोजिंग देताना जर आपल्याला अशी देत असेल, बरोबर, जर रिजेक्शन देत असेल तर हाच ब्रेकआउट आपल्याला ब्रेकआउट झालाय आणि मार्केटचं जे डायरेक्शन आहे अपसाईडचं हे काय होईल, डाऊन साईडला शिफ्ट होऊन जाईल. अशाच ट्रॅप्स मध्ये आपण मार्केटमध्ये अडकताना दिसतो. बरोबर, म्हणून अशा ट्रॅप्सला आपल्याला अवॉइड कसं करता येतं, तर आपल्या झोन्सचा जोपर्यंत ब्रेकआउट होत नाही मित्रांनो तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये वेट करायचा आहे. बरं ठीक आहे, ब्रेकआउट तर झालाय. आता आपण असं बघूया की ब्रेकआउट झालाय पण व्हॉल्यूम एकदम कमी आहे. मागचे व्हॉल्यूम असे टॉप लेवलला होते, आता व्हॉल्यूम खूप कमी आहे. म्हणजे तो ब्रेकआउट तर होतोय पण त्याच्यामध्ये स्ट्रॉंगनेस आहे का, स्ट्रेंथ आहे का, तर नाहीये मित्रांनो. अशा क्षणी आपण इथे ट्रेड घेण्यापासून टाळायची. आपण मार्केटमध्ये बूम व्हायचं का, तर नाही व्हायचं मित्रांनो. कारण याचा व्हॉल्यूम कसा आहे, लो. तर आपण एक गोष्ट शिकली होती, फेकआउट्स ब्रेकआउट्स विथ व्हॉल्यूम. ब्रेकआउट सोबत जर व्हॉल्यूम स्ट्रॉंग असेल तर तो ब्रेकआउट हा स्ट्रॉंग असतो मित्रांनो. आणि जर त्या ब्रेकआउट सोबत व्हॉल्यूम जर लो असेल तर तो ब्रेकआउट फेक सुद्धा ठरू शकतो. म्हणून व्हॉल्यूम सुद्धा आपल्याला कन्फर्मेशन घ्यायचंय मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स या दोन्ही गोष्टींवरती पाहिलं की फेकआउट्स आणि ब्रेकआउट्स कसे होत असतात. असंच आपल्याला चार्टवरती अनालिसिस करायचं मित्रांनो आणि या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, फॉलो करा आणि शेअर करा. आपलाच ट्रेडिंग गुरुजी एज्युकेशन आणि रोशन सातपुते. धन्यवाद.